हॅलो, गुड मॉर्निंग. कशा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि आज होता गुरुवार. सो मी आज सकाळी लवकर उठून स्वामीची पूजा केली. अशा प्रकारे मी सगळी स्वामींची पूजा केली आहे. स्वामींना बेसनचे लाडू आणि साखरेचा नैवेद्य दाखवला आहे. आणि आता मी सगळं आवरलं आहे आणि आता मी जात आहे दत्त मंदिरमध्ये. दर गुरुवारी मी तिकडे जाते दत्त मंदिरमध्ये. आणि हा आहे आमच्या गावाकडचा यूज, म्हणजे हे सगळं आमचं गाव आहे. पुढे पण तुम्हाला दाखवते. सर्व असं हिरवंगार, सगळीकडे डोंगर वगैरे आहेत. खूप छान आहे. आणि त्यानंतर आम्ही गेलो दत्त मंदिरमध्ये. इथे खरंच खूप छान वाटतं दर गुरुवारी यायला. आम्ही आलो तिथे, दर्शन घेतलं देवाचं. थोडा वेळ बसलो तिथे. आणि या जेवणामध्ये मी असं व्हेज कुर्मा केला होता, सर्व व्हेजिटेबल वगैरे टाकून. त्यामध्ये फ्लावर, बटाटा, गाजर वगैरे असं सगळं मी व्हेज कुर्मा होता. खूप छान तर्री आली त्याला. आणि त्याचा म्हणजे वास तर एवढा मस्त सुटला आहे ना, खूप छान येते वास. सोबत भातसुद्धा आहे. इच्छा पुरी करायची होती, पण पप्पाला ॲसिडिटी असल्यामुळे ना पुरी कॅन्सल करून मी चपाती पण केली आहे. आणि आता मी करते भाकरी, कारण ते चपाती नाही खात, त्यामुळे असे भाकऱ्या टाकते मी. आणि आता माझं भाकरी टाकणं सुरू आहे. त्यानंतर स्वामींना नैवेद्य दाखवेन. तर इकडे मस्त अशी माझी भाकरी बनून तयार आहे. मग किती छान झाली आहे भाकरी. मस्त अशी भाकरी झाली आहे. चपाती आहे. आणि आता मी ना टॅमॅटोची चटणी बनवणार आहे. ही चटणी ना मी एकदा बनवली होती, पण सगळ्यांना खूप आवडली. तर आज ही मी चटणी बनवते. ही चटणी खरंच खूप स्वादिष्ट लागते. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्ही करता का ही चटणी? सो आजचा असा होता माझा सगळा गुरुवारचं प्लॅनिंग. जेवण वगैरे झालं. त्यानंतर माझी खूप भांडी राहिली होती. आणि भांडी तर खूपच पडत असतात. सगळ्यात मोठं काम तरी भांडी घासायचं असतं. सो हे भांड्याकडे बघत मी सगळी भांडी घासून घेतली. त्यानंतर पटपट माझी सगळी कामं आवरली. सो माझी व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. डेली ब्लॉग टाकत राहीन. सो प्लीज व्हिडिओला लाईक करा. सो माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय, टेक केअर.